मित्रांनो, जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी प्लस विक्री केलेली होती धान पिकाची, त्या शेतकऱ्यांना पाठीमागं आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की त्या शेतकऱ्यांना आता धानाचा बोनस वाटप होणार आहे। परंतु मित्रांनो, प्रोसेसिंगला रकमा टाकण्यात आल्या, काहीतरी टेक्निकल इश्यू आला, प्रॉब्लेम आला, त्यानंतर या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं झालं नाही असं कलेक्टरतर्फे सांगण्यात आलं। त्यानंतर मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास 48,84,84,868 रुपयाचा जे निधी मंजूर करण्यात आलेला होता मार्केटिंग फेडरेशनकडे, तर ते निधी शेतकऱ्यांचा तसाच पेंडिंग राहिलेला होता, ठप्प ठेवण्यात आलेला होता। परंतु मित्रांनो, आज हा निधी परत एकदा प्रोसेसिंगला टाकण्यात आलेला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणार आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदेव, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली आहे अशा धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस हा आजपासून वितरित होण्याला सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये बघायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री प्लस नोंदणी केली होती ती पण मार्केटिंग फेडरेशनकडे, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणार आहे। आता राहिला विषय मित्रांनो, आता काही शेतकरी म्हणतील की आमच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या नाही। मग त्याचं कारण सांगतो। ज्या शेतकऱ्यांची वन विभागाची जमीन आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा सातबारा वन विभागाचा आहे, वनपट्टेमध्ये जे शेतकरी जमीनधारक आहेत, अशा शेतकऱ्यांनी जर धानाची नोंदणी प्लस विक्री केलेली असेल तरीसुद्धा अशा शेतकऱ्यांना सध्या तरी हा धानाचा बोनस त्यांच्या खात्यावर वितरित होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। कारण मित्रांनो, तुमची वन विभागाची जी जमीन आहे, वनपट्टे, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित होण्याला, धान बोनस वितरित होण्याला वेळ लागणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, परत एकदा सांगतो की मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी प्लस विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपासून या रकमा वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर जवळपास आदिवासी विकास पणन महामंडळ जे आहे तर त्याला अगोदर निधी प्राप्त नव्हता। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की निधी प्राप्त नाही, तर अशा तरी शेतकऱ्यांना हा निधी मंजूर झालेला आहे। आदिवासी विकास जे अविम आहे त्यालासुद्धा निधी मंजूर झालेला आहे। जवळपास एक्झॅक्ट आकडा आपल्याकडे आलेला नाही, परंतु जवळपास 80 कोटी रुपये हे आदिवासी विकासकडे मंजूर करण्यात आलेले आहे त्यांच्या खात्यावर देखील। आता जे शेतकऱ्यांनी तिकडे नोंदणी केली होती, नोंदणी प्लस विक्री, त्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरात लवकर हा निधी वितरित होणार आहे। तर जवळपास 23 केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी प्लस विक्री केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपासून ही रक्कम वितरित होईल। लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, तुमची जर जमीन वन विभागाची असेल, वनपट्ट्यामध्ये येत असेल, तर तुमच्या खात्यावर हा धानाचा बोनस सध्या तरी वितरित होणार नाही, त्याला वेळ लागणार आहे। आता काही जण वनपट्टेधारक शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा यायला उशीर लागणार आहे, वेळ लागणार आहे। तर सध्या तरी ज्या शेतकऱ्यांनी धानाची नोंदणी प्लस विक्री केली होती, ज्यांची पडताळणी योग्य पद्धतीने पूर्ण झालेली आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणं आज संध्याकाळपासून सुरू होणार आहे। जवळपास दुपारी या रकमा प्रोसेसिंगला टाकण्यात आलेल्या आहेत परत एकदा, आणि जवळपास 4 ते 5 घंटेच्या वेळानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या DBT असलेल्या खात्यावर वितरित होणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।